कुठेतरी बघताना प्रेक्षकांना वाटतं की तुझ्याच माणसांनी तुझा घात केला, कारण की अनुश्रीसाठी तू खेळत होतास आणि अनुश्रीने तुला नॉमिनेट केलं होतं. तन्वीसाठी तू खेळलेला तरी ते तुला नॉमिनेट करत होते, आत्ताही करत होते. हो. मग मी तेच म्हणतो ना की तो खेळाचा भाग आहे, ते त्यांना करावंच लागणार. पण तुझ्याहून इतर जणही होते ना जे नॉमिनेट होऊ शकत होते आणि ते तुझ्याहून वीक खेळत होते. हा, आता त्यांना नाही वाटलं, त्यांना मी म्हणजे एक सेफ साईड पण असते ना, की ह्याला करू का, अरे नाही यार याला केलं तर हा भांडत बसेल, सागर दादाला करूया, हा भांडत नाही जास्त, हा काही याला मनाला लावून नाही घेणार, हा याला नॉमिनेट करू म्हणून कदाचित करत असतील. अगदीच. आणि अनुश्री आणि तुझं नातं खूप घनिष्ठ झालं घराबाहेर येण्यापर्यंतचं, आणि आता बाहेर आल्यावर कसं नातं असणार आहे दोघांमध्ये? आता सपोर्ट तिला असणार आहे का? हो, ऑफकोर्स असणार आहे माझं. ती मला काही घेणं देणं नाही की ती आळशी आहे, ती खोटं बोलते, ती पलटू आहे. खूप जण, पण मला नाही घेणं दे. पण त्यातला माणूस मला दिसला, मला कळला, माझ्यापर्यंत पोहोचला तिच्यातला माणूस, आणि आहे तिच्याबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर आहे माझ्या मनात. अगदीच. आणि तू ना घरी सगळ्यांना सल्ले देत होतास, म्हणजे सांगत होता की हे असं नका करू, हे असं करा, आणि हे तन्वीला तू सुरुवातीपासून करत होता. तन्वीला ना बाहेर आता काही प्रेक्षक जण फेक बोलतात, तर खरी तन्वी कशी आहे? कारण तू तिच्यासोबत घरात राहिलायस. खरी तन्वी मला खरंच सापडली नाही. मी अगदीच प्रामाणिकपणे सांगतो, मला की ही तन्वी आहे असं कधी मला असं वाटलं नाही कधी. दुर्दैव आहे माझं की मला एक माणूस नाही कळला त्या घरातला, तर ती तन्वी असेल. मला खरंच जाणून घ्यायचं होतं की नेमकी ही कशी आहे, कारण तिचं ऍग्रेशन मध्ये ती वेगळी दिसली, ती जेवण बनवताना वेगळी दिसली, ती मुद्दे मांडताना वेगळी दिसली, ती प्रेम करताना वेगळी दिसली, ती इमोशनल होताना वेगळी दिसली. तर मी खूप कन्फ्युज राहिलो तिच्या बाबतीत. असं सापडली नाही मला अशी तन्वी, आणि ती त्यात तिचं श्रेय आहे असं वाटतंय मला, की तिचं श्रेय आहे ना, मी कळले नाही अजून लोकांना, यात तिचं श्रेय आहे. एक खंत आहे जी या घरात करता आली नाही, अशी कोणती राहिली? नाही 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 या घराने काय शिकवलं दादा? अरे, व्यक्त होणं शिकवलं. मी एवढा शांत माणूस, तुला यू कांट बिलीव्ह, मी एवढा शांत आहे, मी लोकांमध्ये अजिबात बोलत नाही. पण मी आता बोलायला लागलोय, हे फार माझ्यासाठी फार मोठं. मी बोलायला लागलोय हे घरच्यांना पण जाणवलंय, की ऍटलिस्ट बोलताय आता तुम्ही आमच्याशी. मी घरी पण शांत आहे, मी बाहेर मित्रांबरोबर बसलो मी शांत बसून असतो, मी काही बोलत नाही. लोक विचारायचे, हे सागर दादा एवढे शांत कसे, म्हणजे कॉमेडी करताना तो सॉलिड दिसतात यार, पण हे असे शांत का, किंवा कसे असेच आहेत का ते. पण आता नाही बोलू शकणार कोण, मी सागर शांत आहे, सागर बोलतो. या घरात पुन्हा एकदा जाण्याची संधी असली तर सागर दादा ही गोष्ट अजिबात आत्ता जी केली ती करणार नाही, कोणती असेल? कुठली केली असं मला सांग. तू खरं तर खूप शांतपणे हा गेम खेळलाय, सो आत्ता काय वाटतं ही गोष्ट तू करशीलच? आतमध्ये गेल्यावर ज्यांना ज्यांना जे जे बोलायचं ते बोलून मोकळं होईल खरंच. म्हणजे मी झालोच नाही असं नाही, पण आता बाहेर आल्यानंतर काही गोष्टी कळल्यात ना मला, सोशल मीडियावरून नाही बाहेर आल्यानंतर कळल्यात ना या गोष्टी, की कोण कसं दिसलंय, कोणाची पर्सनॅलिटी कशी बाहेर आली आहे, कुठल्या पद्धतीने बाहेर आली आहे. तर आतमध्ये जाऊन मला सगळ्यांना सांगायला आवडेल की तू असा दिसतोयस यार, तू पागल, बदल स्वतःला, काहीतरी कर, त्याच्यावर कर वगैरे असं सांगायला मला आवडेल खूप. यावेळेस विनर कोण होईल दादाच्या मते? विनर कोण होईल मला नाही माहित. अनुश्री व्हावी अशी इच्छा. अनुश्री सोबत लेकीसारखं नातं पूर्ण झालेलंच आम्हाला या घरात दिसतंय. एक व्हिडिओ आलाय आणि जी फार रडलीये तुझ्यासाठी, व्यक्त झाली, हे नातं मला आणखी थोडं ज्या सुरुवातीच्या आठवड्यात अनुश्री, जिला मी हेट करायचो यार, लिटरली हेट करून, म्हणजे कशी मुलगी आहे यार, असं कोण असतं यार, खोटं बोलते, आळशी आहे, तिला काही करायचं नसतं, जगाच्या उलट काहीतरी करायचं. कोण आहे, कोणी शिकवलं यार हिला हे असं सगळं. पण नाही यार, तिच्यातला माणूस कळला यार, मला पोहोचला यार. मला माहित नाही, बघ ना, खूपच इमोशनल नातं जोडलं गेलं माझं तिच्याशी.
ती नाही आहे तशी. मी अगदीच प्रामाणिकपणे सांगतो, ती कितीही सांगेल मीडिया समोर आल्यानंतर सांगेल मी अशीच आहे आणि मी तशीच आहे, पण ती तशी नाहीये. मी खोटं बोलते, हो मी बोलते, मला काही घेणं देणं नाही, ती तशी नाहीये. 100% ही गॅरंटी आहे माझी, ती तशी नाहीये. ती खूप वेगळी आहे आणि जे ती दाखवते त्याच्यापेक्षा उलटी आहे ती. टॉप 3 मध्ये दादा तू कोणाला? अनुश्री विनर, तन्वी मेहनती पोरगी, केली मेहनत आहे यार, दिसते ती मेहनत मला. तिसरा विशाल, त्याने केली यार मेहनत. तो काय अग्रेसिव्ह असेल किंवा त्याच्याकडून चूक झाली, मला सगळं मान्य आहे, पण त्याची मेहनत किंवा जिंकण्याची जिद्द मी बघितली, जवळून बघितली. मला माहिती आहे त्याच्या डोक्यात आणि मनात काय आहे. स्पोर्ट्समनशिप आहे, सगळं आहे यात. ही तिघं माणसं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.